रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत मी एक सुंदर आणि चांगला फ्लॅट काढतोय। जो फ्लॅट आपण बघितला तो 2.5 BHK चा फ्लॅट असणार आहे। पण 800 कार्पेटचा एक 2.5 BHK फ्लॅट आहे, ज्याच्यात आपल्याला एक कव्हर्ड कार पार्किंग असणार आहे। मेंटेनन्स संदर्भातला विचार केला तर 5000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। जे मालक आहेत ते इथे विदेशामध्ये स्थायी आहेत आणि ठाणा स्टेशनपासून जर अंतराचा आपण विचार केला तर 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती रुनल गार्डन सिटी नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे। त्याच कॉम्प्लेक्समध्ये हा टॉप फ्लोअरवरती फ्लॅट असणार आहे। जो फ्लॅट आपण जर फ्लॅटच्या आतमध्ये बघितलं तर कामाची गरज आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला खाली कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये मिळणार आहेत। नारायण इंटरनॅशनल शाळा म्हणा किंवा भगवंताचं मंदिर श्री इस्कॉन टेम्पल हे तुम्हाला याच्या शेजारीच असणार आहे। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन जवळ असेल, बिग बाजार होता तोही जवळ होता, हायस्ट्रीट मॉल म्हणा, CP गोयंका शाळा ह्या सगळ्या शाळा वगैरे पण तुम्हाला अंबर इंटरनॅशनल ह्या शाळेच्या जवळ हा असणारा 2.5 BHK फ्लॅट असेल। फ्लॅट तसा बघितला तर 2012चा फ्लॅट आहे। 12 ते 22 आता 25 चाललेला आहे। त्या इतक्या जुन्या पद्धतीचं इतकं जुनं हे घर असणार आहे। आणि विशेष म्हणजे हे जे घर आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं आहे। आणि जर आपण ह्याचा जर सगळा बारीक विचार जर केला तर मेंटेनन्सचा 5000 रुपये असणार आहे। आणि जर कंपासद्वारे आपण विचार केला बाहेर जायचा तर हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, म्हणजे बाहेर जाताना वेस्ट आहे आणि सकाळचं ऊन मात्र तुमच्या पूर्ण घरामध्ये सकाळचं ऊन तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे ईस्ट, कारण बाहेर येताना वेस्ट आहे आणि आतमध्ये जाताना ईस्ट आहे। तर सकाळचं ऊन मात्र तुमचं पूर्णपणे ह्या हॉलमध्ये मिळणार आहे। किचनमध्ये ऊन असेल, दुसऱ्या बेडरूमला ऊन असणार, तिसऱ्या बेडरूमला पण ऊन असणार, म्हणजे सगळ्या बेडरूमला तुम्हाला प्रॉपर ह्या घरामधनं ऊन मिळणारच आहे। कारण ह्या साईडला ईस्ट आहे। आणि जर व्ह्यू वाईज विचार जर आपण केला तर समोर एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे, पण तुम्हाला क्रीक दिसतो, तुम्हाला पारसिकचा डोंगर दिसतो तुमच्या घरामधनं, आणि बाळकुम नाकाही तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतो। आणि हा बघा तुमचा असा मोठा हॉल आहे। ह्या साईडला इथे एक AC पण आहे, फॅन वगैरे लागलेले आहेत। आणि इकडनं तुम्ही जर लिकेज वगैरे जर बघितलं तर लिकेज कुठेच काही दिसत नक्कीच नाही आहे। हा तुमचा डायनिंगचा स्पेस ह्या साईडला असणार आहे। ह्याच्या जस्ट अपोजिटला आपण जर आलो तुम्हाला मॉड्युलर किचन मोठं प्रशस्त, इथं फ्रीज ठेवायला जागा आहे। ह्या साईडला पण असं वॉशिंग मशीन वगैरे ठेवायला पॉईंट तुम्हाला ऑलरेडी इकडे दिलेला आहे। आणि हे तुमचं ईस्टला किचन असेल, तुम्ही इकडं वापरा किंवा ह्या साईडला वापरा। गॅसची पाईपलाईन बाहेर आलेली आहे पण आतमध्ये आपल्याला घ्यावी लागेल, कारण हे मंडळी इथं नसल्या कारणाने यांनी हमेशा हा फ्लॅट रेंटवरतीच दिला होता। त्याच्यानंतर किचनच्या ज्यावेळेला आपण बाहेर येऊ त्यावेळेला तुम्हाला वरती खूप असं ठेवण्यासाठी स्टोरेज आहे। आणि नंतर मग तुमचं इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे एक ह्या पद्धतीचं मिळतं, असं सुंदर चांगल्या पद्धतीनं। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुमचं ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला हा बेडरूम आहे। ह्याच्यात बघा सध्या अशा पद्धतीने एक कपाट ठेवलेला आहे, इकडं हा बेड लागलेला आहे, पलीकडे बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हा हाफ बेडरूम आहे, ज्याला दरवाजा इकडे ऑलरेडी बनवलेला आहे। हाफ बेडरूम हा तुम्ही स्टडी टेबल म्हणून किंवा एखादा वयस्कर व्यक्तीला जरी बनवायचं इथं बसून झोपायचं म्हटलं तर झोपायला येईल एवढी जागा आहे। आणि इकडे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीची स्पेस आहे। इकडनं मात्र सकाळचं ऊन ह्या हाफ बेडरूमला म्हणा किंवा तुमच्या स्टडी रूमला म्हणा हे प्रॉपरली मिळू शकतं। ही बेडरूमची ही साईज आपण बघितली, याचं एकच आहे की ह्या बेडरूममधूनच पलीकडे एंट्री आहे। आणि नंतर हा तुमचा शेवटचा मोठा बेडरूम आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकता ह्याला 5-6 फूट जागा उपलब्ध आहे, ह्या साईडला 2-3 फूट जागा, त्या साईडला 2-3 फूट, आणि मध्ये हा बेड। आणि बेडच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं कपाटासाठी जागा, मोठं कपाट पण इथं ऑलरेडी ठेवलेलं आहे हे कपाट। आणि पुढे सेंट्रल टेबल लावलं, वरती इकडे पण AC आहे। ह्या इकडनं पण तुमचं सकाळचं जे ऊन आहे, तुमचं हे सकाळचं ऊन तुमच्या ह्या बेडपर्यंत नक्की येणार आहे। आणि इकडं तुमचं परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला आहे, जे इकडं हे पण मोठं आणि प्रशस्त आहे। तर ह्या मालकांना हे घर विकायचं आहे, तर ह्यांनी विकताना आपल्याला सांगितलं होतं की बाबा आपल्याला हे 1,25,00,000 रुपये त्यांनी किंमत ठेवलेली होती, निगोशिएबल असणारी ह्याची किंमत असेल। मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक पार्किंग आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल, ज्यांचं बजेट मॅनेजमेंट सगळं नीटनाटकं होतं आहे, त्यांच्यासाठी हा फ्लॅट सुंदर आणि चांगला असू शकतो। आम्ही असेच नवीन नवीन रोज काही ना काही फ्लॅट काढण्याचा प्रयत्न करतो आहे। ते फ्लॅट जास्तीत जास्त तुम्ही बघा, त्यातला एखादा फ्लॅट असं वाटतं की बाबा हा आमच्या बजेटला सेट होणारा आहे, बघायची इच्छा झाली तर फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल। आणि जास्तीत जास्त बघण्याचा आणि जास्तीत जास्त आम्हाला सबस्क्रायबर्स करण्याचा मात्र तुम्ही मानस ठेवा आणि ते कृपादृष्टी आमच्यावरती करा, ही तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।